सीएजी अहवालातील 4 वसतिगृहांवर कारवाई, मात्र भ्रष्टाचार झालेला नाही. समाज कल्याण विभागाचा दावा. सीएजीच्या निरीक्षणानंतर 4ही वसतिगृहे बंद. 2023 ते 24 नंतर 1 रुपयाचंही अनुदान दिले नसल्याचं सहाय्यक प्रशासन अधिकारी मधुकर राठोड यांचे स्पष्टीकरण. जालना जिल्ह्यातील 4 अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थी नसतानाही लाखो रुपयांचं अनुदान दिल्याचा भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक सीएजी यांच्या अहवालामुळे खळबळ उडाली असतानाच जालना समाज कल्याण विभागानं या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीएजीच्या अहवालात संबंधित 4 वसतिगृह दोषी आढळली असली तरी या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला नाही, असा दावा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी मधुकर राठोड यांनी केलाय. राठोड यांनी सांगितलंय की सीएजीच्या पथकानं 6 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांची तपासणी केली होती. मात्र ही तपासणी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास झाली. त्यावेळी बहुतांश विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात असल्याने वसतिगृहात उपस्थित नव्हते. विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी परत आल्यानंतरच वसतिगृहात वास्तव्यास असतात, असं त्यांनी स्पष्ट केलंय. तपासणी दरम्यान 4 संस्थांमध्ये काही तफावत आढळल्यानं त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर सीएजीचा अहवाल समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवण्यात आला. आयुक्तांच्या निर्देशानुसार जालना जिल्हा परिषदेकडून स्वतंत्र चौकशी करण्यात आली. या चौकशीतही त्रुटी आढळून आल्यानं संबंधित 4ही वसतिगृहे तात्काळ बंद करण्यात आली आणि त्याबाबत अंतिम अहवाल समाज कल्याण आयुक्तांकडे पाठवण्यात आला. राठोड यांनी स्पष्ट केलंय की संबंधित संस्थांना 2022 ते 23 या शैक्षणिक वर्षाचे शेवटचे अनुदान 2023 ते 24 मध्ये वितरित करण्यात आले होते. त्यानंतर या 4ही वसतिगृहांना कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सीएजीच्या अहवालात नमूद झालेल्या अनियमितता गंभीर असल्या तरी शासनाकडून त्यानंतर निधी वितरित न झाल्यामुळं आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचं म्हणता येणार नाही, असं त्यांनी सांगितलंय. दरम्यान सीएजीच्या अहवालामुळे जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित संस्थांवरील पुढील प्रशासकीय कारवाईबाबत नागरिक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. वसतिगृह 4 वसतिगृहाचा काहीतरी अनुदान घोटाळ्याचा त्यांनी आरोप लावला. त्याचा रिपोर्ट आहे. जालना जिल्ह्यातील 4 वसतिगृह कुठे आहेत आणि त्याचं अनुदान खरंच चालू आहे की बंद आहे? जालना जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 26 वसतिगृह आहेत. कॅंगचं रिपोर्टिंग करण्यासाठी, कॅंग तपासणीसाठी आपल्या जालना जिल्हा परिषदला 6 जानेवारी 2025ला ते आले आहे. 6 जानेवारी ते 15 जानेवारी त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये तपासण्या केल्या, अलग अलग गावात जाऊन. प्रत्यक्षात त्यांना सकाळी 10:30-11 वाजता ते भेट दिली. 10:30-11च्या दरम्यान शाळा सुरू असतात आणि त्या वसतिगृहाचं टाईम कसं सकाळी आणि संध्याकाळीच मुलं त्या म्हणजे वसतिगृहामध्ये राहतात. दिवसभर मुलं शाळेत जातात आणि काही 4 संस्थांमध्ये त्यांना अशा त्रुट्या आढळून आल्या की त्यांच्यामध्ये बरेच काही सुविधा नव्हत्या, काही मुलं पण नव्हते, असं त्यांना कॅंगच्या अहवालानुसार सांगितण्यात आलं. सांगितलं आल्यानंतर तो अहवाल प्राप्त आयुक्ताला झाला, समाज कल्याण आयुक्त पुणे. मग समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी आम्हाला मागवतला. त्यांचे पथक आला जालना जिल्हा परिषद तपासणीसाठी. त्यांनी तपासणीसुद्धा केली. त्यांच्या तपासणीमध्ये सुद्धा त्यांना दोष आढळून आलं. त्याच्यानंतर कॅंगच्या अहवालानुसार आम्ही बंद करण्याबाबतचा अहवाल आला. बंद करावी किंवा कशी म्हणून आम्ही समाज कल्याण आयुक्त पुणे यांना पत्र दिलं. समाज कल्याण आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की 4ही संस्था बंद करा. आम्ही त्यावेळेसपासून बंद केलेलं आहे. त्यापूर्वी त्यांचं अनुदान आपण 22-23च्या अनुदान 23-24मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 23-24, 24-25, 25-26मध्ये त्या 4ही संस्थेला कुठल्याही प्रकारचं अनुदान देण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे त्याचा कुठलाही भ्रष्टाचार किंवा फ्रॉड झालेला दिसून येत नाही. त्याचे भारतीय संस्था तिथं काही त्रुट्या आढळल्या नाही. कोणत्याही संस्थे हो त्याची पण तपासणी झालेली आणि म्हणजे आम्ही क्रॉस चेकिंग व्हेरिफिकेशनसुद्धा करून ठेवलेलं आहे. आणि समाज कल्याण आयुक्तांनी या जालना जिल्हा परिषद जालन्याचे लोक परभणी जिल्ह्याला पाठवले. परभणीचे लोक जालना जिल्ह्याचे येऊन तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचा असं काही दोष आढळून आलेला नाही. तुमचं नाव आणि पद? माझं मधुकर राठोड, सहाय्यक प्रशासन अधिकारी समाज कल्याण.